दादा, हा बोल ना रे. तर मित्रांसोबत फिरायला जायचं होतं. जा की, काय झालं? काय पैसे बिशे देऊ का? नाही नाही, हा. आपली मोठी गाडी घेऊन जायची होती. मित्र मित्र आहेत ना, 5-6 जण. मग गाडीची चावी घरी आहे. काल मी असं बी डिझेलची टाकी फुल केलेलीच आहे. जा घरनं घेऊन. चालते दादा, ठीक आहे. दादा, तुला एक विचारू का रे? बोल की. अरे, मी माझ्या मित्रांचे पण मोठे भाऊ बघितलेत. नेहमी वरडत्यात, शिव्या घालत्यात, काम करत नाही, नुसता पैसा उधळतो, असं तसं, कामाला जात नाही, काय नाही. पण तू मला आजपर्यंत असं कधीच बोलला नाही. मी जेव्हा पैसे मागितले, पैसे दिले. जेव्हा मी तुझ्याकडे काय हट्ट केला, तू तो सगळा हट्ट पुरवला. मला कधी तू काय हेच नाही केलं. असं का बरं? अरे त्याचं कसं आहे बारक्या, आपण लहान असतानाच आपले आई वडील गेले. त्याच्यानंतर मग काय सगळी जबाबदारी माझ्यावरच आली. त्याच्यामध्ये माझे काय इच्छा अपेक्षा होत्या आयुष्यातल्या, ते काय माझ्याने काय पूर्ण करणं झालं नाही. तर मग आता एवढं लहानपणापासून कष्ट केलंय, सगळं उभारलंय. तर माझी अशी इच्छा आहे की बाबा, सगळे आयुष्य आराम जिंदगी जगून घेणं, सगळे इच्छा अपेक्षा तू माझ्याऐवजी तू पूर्ण करून घ्यावा. तू जगला काय, मी जगला काय, एकच आहे. त्याच्यामुळे मी तुला काय कधी म्हणत नाही, निवांत जा म्हणतो. खरंच दादा, मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखा मोठा भाऊ भेटला. अरे कर रे एन्जॉय. जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत तुला काही कमी पडू देणार नाही. आणि मला एवढं माहिती आहे, मला तुझ्यावर विश्वास आहे की तू वाईट कुठल्या नादाला जाणार नाही. फक्त मला तुला एवढंच सांगणे की आयुष्यात कधीच आपल्यामध्ये अंतर पडू देऊ नको आणि कुठल्या व्यसनाच्या नादी कधी लागू नको. हा, जा एन्जॉय कर, जा. हा दादा.